नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अमरीशभाई पटेल यांचा 332 मते मिळवून दणदणीत विजय झाला आहे, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना 98 मिळाले आहेत, तर 4 मते बाद झाले आहेत। विशेष म्हणजे अमरीशभाई पटेल यांनी याच मतदारसंघातून विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता। त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले। या मतदानात आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पटेल यांच्यात सरळ लढत होती। या लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांचा 332 इतक्या मतांनी विजय झाला आहे। भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिली, मी उभा राहिलो। भारतीय जनता पार्टीचे सर्व लीडर, दोघे MP, MLA, माजी MLA, दोघे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, या सर्वांनी प्रेसिडेंट, मेयर, उपमेयर त्यांच्याबरोबर राहणारे सगळे पदाधिकारी, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकाऱ्यांनी फार मनापासून काम केलेलं आहे। कोणाचं नाव राहिलेलं तर माफी मागतो। सर्व मतदारांनी फार मनापासून मदत केली आणि त्यामुळे आज रोजी हे दिवस आम्हाला मिळालेले आहे। मी निवडून आलो त्याबद्दल परत त्यांचे सर्वांचे, ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा मी आभारी आहे। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होती। पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा पराभूत झालेला आहे, भाजप पुन्हा एकदा विजयी झालेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? साहेब, आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो? मी इतकंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे, इतकंच मी सांगणार। भाईसाहेब, आपल्याला अधिक मतं मिळालेले आहेत, काय कारण आहे? नाही, आमच्यावर सर्वांनी प्रेम केलं आहे, खास करून आमचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता एक साथ, एक मनाने, एक जोशने लागले आणि त्यामुळे जास्त मतदान मला मिळाले। धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आहे असं असलं तरी शहरात अजूनही बरीच विकास कामं प्रलंबित आहेत। विकासाच्या अपेक्षेने नागरिकांच्या अपेक्षा आहेत। आता विधान परिषदेत गेल्यानंतर शहराच्या विकासासाठी आपण काय प्रयत्न करणार? त्यांच्या सगळ्या कामामध्ये जे काही त्यांना अडचण येत असेल त्याच्या सर्व कामामध्ये मी मनापासून त्यांच्याबरोबर आहे।